बातमी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर सभांचा धडाका सुरू आहे। आज मुंबईतल्या माजी नगरसेवक, आमदार, खासदारांची बैठक झालेली आहे। विधानसभेसाठी तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदार, खासदारांना दिल्यात। लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 16 ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांना दिलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीसंदर्भात काय अधिकची माहिती आहे? अगदीच किरण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज मातोश्री इथे बैठक पार पडली आहे। माजी नगरसेवकांची, आमदारांची आणि खासदारांची। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मार्गदर्शन केलं आहे सर्वांचं आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। त्या व्यतिरिक्त या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट घडली ती म्हणजे की सर्व जे माजी नगरसेवक असतील किंवा जे संपर्क प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांना चाचपणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत जे पदाधिकारी ठाकरे गटाचे आहेत त्यांच्याकडे। कारण का जशा जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तसं ठाकरेंकडून कोणीही शिंदे गटात जाऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे। काल जर आपण पाहिलं तर मग ठाण्यामध्ये बिरजेबाई ज्या शिवसेनेत होत्या उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये त्या शिंदे गटामध्ये गेल्या, अशी घटना घडू नये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून खबरदारी म्हणून सर्व जे संपर्क प्रमुख आहेत त्यांना जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या विभागातले त्यांची यादी दिली गेली आहे आणि त्या यादीनुसार कोण आपल्या पक्षात आहे किंवा कोण शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहे याची चाचपणी करा आणि जर तो शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहे तर मात्र त्याची हकालपट्टी केली जाईल असे आदेश देखील उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरेंनी आता खूपच त्यांच्यासाठी खूपच प्रतिष्ठेची झालेली आहे आणि त्याच्या तयारीसाठी देखील ते आता जोरदार लागलेले आहेत। त्या व्यतिरिक्त 16 तारखेला महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा होणार आहे। त्या मेळाव्यासाठी तयारी करा असे देखील आदेश आणि सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीदरम्यान दिलेले आहेत। त्यामुळे निश्चितच विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांची तोफ आता म्हणू शकतो की आपण त्यांची तोफ मैदानात उतरवलेली आहे। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।